आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025 12व पर्व 11 यशस्वी पर्व आपण आजमावलेले आहेत. 12व्या पर्वामध्ये आपण आलेलो आहे. 11 यशस्वी पर्वाची यशोगाथा सांगणारी ही स्पर्धा, 11 यशांची परंपरा चालत आलेली ही स्पर्धा, 11 यशस्वी पर्वांचा वारसा जपणारी ही स्पर्धा, अर्थातच हिंदू हृदय सम्राट चषक 2025 नाट्यमय आणि चित्तथरारक सामन्यांचा आनंद आपण घेतात. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. क्वार्टर फायनल. हो, पहिला बॉल वेगवान टाकलेला, लाऊड अपील करण्यात आलेले. भरत पेरणेने बरेचसे वर्ष क्रिकेटला दिलेले आहेत. शक्तीच्या जोरावर नव्हे तर युक्तीने देखील क्रिकेट खेळलं जातं हे दाखवलेलं बराचसा. अनुभवी पंच दोन्ही मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत 16 संघांना दिलेला सहभाग. 8 संघ आजच्या दिवसामध्ये, 8 संघ उद्याच्या दिवसांमध्ये, 2 संघ उद्याच्या दिवसामध्ये अधिराज्य गाजवतील. एक्स्ट्रा कव्हरला केलेला चेंडू, 1 रन कंप्लीट होते. खेळाडू कक्षामधून आवाज शांतता राखा, नाही तर दोन्ही संघांना विनंती थोडीशी शांतता राखा, नाही तर दामोदर संघाला पेनल्टी देण्यात येईल. 3 षटकांची लढत. आघाडीची जोडी नितीन विरले आणि कल्पेश. पहिला डॉट बॉल आला, दुसऱ्या बॉल वरती सिंगल इथून आलेली आहे. 3 षटकांची मॅच मजा येणाऱ्या मॅच मध्ये बॉलिंग करतात पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाज परेश दळवी. वेगवान एज पाठीमागे, रनआउटची चान्स. ओ, मिसफील्ड झालेली आहे. विकेट धोक्यामध्ये होती नितीनची. 1 रन या बॉल वरती. थोडासा सावध पवित्र राखून खेळतात दोन्ही संघ. एकाच क्रीडांगणावरती प्रॅक्टिस करणारे हे संघ आहेत. दोन्ही संघांना प्रत्येक खेळाडूच्या डावपेच माहिती आहेत. मजा येणाऱ्या मॅच मध्ये. बाकी वर्तवणं कठीण आहे, विजयाची गॅरंटी देणं कठीण आहे. धावत संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली 2 वरती पहिलं षटक सुरू. 3 षटकांचा सामना या ठिकाणी आपण एन्जॉय करतात. पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न, टेकन. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू. नितीनची विकेट धोक्यामध्ये होती आणि 30 परतले मैदानाच्या बाहेर. थोडं अंडर प्रेशर क्रिकेट सुरू असताना 4थ्या बॉल वरती फर्स्ट विकेट डाऊन. किरणजी मसने साहेबांचं नुकताच आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांच्याच आईच्या स्मरणार्थ आपल्याला संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडूची व्यवस्था त्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. त्यांचा विशेष आभार आणि त्यांनाही आम्ही विनंती करत आहोत की यावं आपण व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं सुद्धा सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. प्रमोद खारीक यांचं आगमन झालेलं आहे. फुलटॉस होता, मिड ऑनला चाललाय चेंडू, सोनू चेंडू पर्यंत. चांगली फिल्डिंग सोनूच्या वतीनं होत असताना 1 रन. प्रमोद खारीक यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होणारे थोडे उशीर आले. 1 रन या बॉल वरती मिळते. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3. नुकताच शेलू प्रीमियर लीग संपन्न नक्कीच झालेली आहे. शेलू प्रीमियर लीग मध्ये एक प्रमुख हिस्सा, ठळक हिस्सा होता अनिकेत भगत यांचा. त्यांच्या मेहनतीच्या जोरावरती शेलू प्रीमियर लीगचं 9वं यशस्वी पर्व थाटामाटामध्ये पार पडलं. फुलटॉस, हवे ते चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. जेलची शक्यता, फलंदाज बाद. कल्पेश परतला. भरतचं सेलिब्रेशन. कल्पेश जाधव मैदानाच्या बाहेर. मी मगाशीच उल्लेख केले की दोन्ही संघांना डावपेच माहिती आहेत. फलंदाज बाद. फलंदाज राहुल. दोन्ही संघांना एकामेकाचे डावपेच माहिती आहेत.
10 धावा उद्यात, 15 उद्यात, 20 उद्यात या 40 उद्यात, तरीही म्हणजे अशी गॅरंटी देणं कठीण आहे. जर तरच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही एका गावामधील संघ असल्याच्या नंतर कुठला खेळाडू कधी उदय असेल हे सांगणं कठीण आहे. धावत संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 3 आणि महत्वाचे दोन्ही सलामीवीर मैदानाच्या बाहेर परतले. सेकंड ओव्हर मध्ये हरेश आले. पहिल्या षटकामध्ये 3 धावा फक्त आलेल्या. सेकंड ओव्हर मध्ये हरेश. धर्मा दळवी आता थोडेसे शांत झालेले आहेत. मगाशी चांगल्यारीत्या सूचना पोहोचवत होते. स्वतः चांगले खेळाडू राहिलेले आहेत. आता ते नक्की खुश होतील की नाराज होतील, कारण एकीकडे त्यांचा सुपुत्र खेळतोय तर दुसरीकडे त्यांचा जावई खेळतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न, हवे ते चेंडू. ओ फलंदाजीतून होतोय बाद. आणखीन एक विकेट. 3 या धावसंख्येवरती 3 गडी बाद. कैलासवासी हरिभक्त पारायण सुलोचना कचरू मसने यांच्या स्मरणार्थ 4 बॉल बॉक्सची व्यवस्था आपल्याला श्रीमान किरणजी मसने साहेबांनी केलेली, त्यांचं विशेष आभार. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता. राहुल राणेवरती आता जबाबदारी वाढलेली आहे. जसं मागाशी उल्लेख केला की या 2 संघांमध्ये कधी कुठला खेळाडू उदय असेल हे सांगणं कठीण आहे. नवीन फलंदाज जयवंत आता मैदानाच्या आतमध्ये आले. सिंगल मिळते या बॉलवरती. टीमची टोटल 4 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्वार्टर फायनल नंबर 1 जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेळू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक. राऊंड द स्टंप्स. पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू सहजतेने टर्न करतात. डीप मध्ये सोनू कदाचित त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 5 वरती. दुसरं षटक सुरू आहे. हरेश बॉलिंग करतात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जयवंत. गोलंदाज तयार. राऊंड द स्टंप्स. जयवंत ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर लॉफ्ट करतात. जेलची शक्यता. खेळाडू सोनू पोहोचलेले. आणखीन एक विकेट मिळत असताना 5 या धावसंख्येवरती चौथा धक्का. थँक्यू सो मच. विकेट मैदानाच्या बाहेर 5 या धावसंख्येवरती चौथा धक्का. नवीन फलंदाज यश लोभी आता मैदानाच्या आतमध्ये. यश नवीन फलंदाज आलेत. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर ऑन साइडला केसात. गॅप मोठी आहे. यशच्या बॅटमधून फटका. डीप फाईन लेगचे. ओ गुड फिल्डिंग. का फिल्डिंग झालेली आहे. या बॉलवरती देखील धावा रोखलेला. 2 मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावत संख्या 7 वरती. शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतो या ओव्हरचा. 1 बॉल बाकी आहे. 2 विकेट आल्यात. 2 सिंगल 1 डबल. नवीन फलंदाज यश आलेत. सिंगल आले. 2 आलेत या बॉलवरती. टीमची टोटल 7. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय. बघा या बॉलवरती मोठा फटका आला. शेवटचे 6 बॉल राहुलला मिळाले. 20, 25, 30 कितीपर्यंतचं टार्गेट ठेवू शकतात. या बॉलवरती धावा येणं गरजेचं आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न समोर टाकलेला. टेक ऑफ घेत असताना चेंडू डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी बघूयात कितीपर्यंतचं टार्गेट ठेवेल. 6 चेंडूचा आता खेळ बाकी राहतो. चला फिल्डिंग सेट करून घ्या.
राहुलच्या समोर 6 चेंडू असतील. 6 चेंडूंमध्ये अपेक्षा करेल संघ की किमान 2 ते 3 मोठे फटके येतील. 20, 22, 25 टार्गेट देखील मागडं ठरेल, यातील मात्र काही शंका नाहीये. शेवटचे अंतिम 6 चेंडू स्ट्रायकिंग एंडला राहुल राणे, बॉलिंग मार्क वरती गोलंदाज नवनाथ. खाली राहिलेला आहे नवनाथने वेगवान चेंडून सुरुवात केलेली आहे. पहिला डॉट इथून आलेला, पहिला डॉट बॉल. अंतिमचे 5. किती धावा, टार्गेट कितीचं? 12चं, 15चं, 17चं की 20चं? नवनाथ तयार. फुलटॉस लेंथ वरती टाकलेला चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये चालला. पहिली वेगानं फक्त सिंगल. काय थ्रो फेकलेला सोनून नॉन स्ट्रायकिंग एंडला. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचलेली आहे. आता विजयासाठी 4 बॉल मध्ये किती धावा कुठतील, टार्गेट कितीचं ठेवलं जाईल? नवनाथ बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला यश. आक्रमण करण्याचा प्रयत्न यश लागून पाठीमागे झालेले. एकही मोठा फटका आलेला नाहीये किंवा एकही चौकार सुद्धा मारून दिलेला नाहीये. सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा संघ, ज्याने 2 दिवसापूर्वी याच क्रीडांगणावरती पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक भिवंडी मधील राणा संघाला पराभूत करून मिळवलं. वांगणीच्या क्रीडांगणावरती कर्जत तालुक्यातील बाहेरच्या संघांना पराभूत करून फायनल मध्ये जे जाऊन पोहोचलेले त्या रांजणोली संघाला पराभूत करून फायनलचा खिताब उचललं. त्याच संघाच्या विरोधामध्ये आपला घरचा संघ थोडासा भारी ठरत असताना आतापर्यंत झाल्यात 10 शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. प्रोजेक्टेड स्कोर तर 12चा. पाहत राहुल राणे काय करू शकेल का? हाफ ट्रॅकर, एक्स्ट्रा बाउन्स. शेवटचे 2 चेंडूचा इथून आता खेळ बाकी राहतोय. राहुल ऑन स्ट्राईक. लॉफ करायचा होता, समोर सापडलेला लेग बिफोर द स्टम्प्स. आणखीन एक फलंदाज इथून बाद. आता शेवटचा बॉल बाकी राहतोय, फक्त 10 धावा. फेस करतोय एक चांगला बॅटर आहे हरीश. बघू आता संघाला गरज असताना शेवटच्या बॉलवर ठोकेल का? शॉर्ट बॉल, एज, पाठीमागे, चांगली फिल्डिंग. फक्त 1 रन या बॉलवरती मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 11 या धावसंख्येवरती. विजयासाठी 12चं टार्गेट आहे. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. बघूयात समोरचा संघ जर 11 मध्ये रोखू शकतो तर इथे प्रथमेश इळवण नामदेव संघ 12 डिफेंड करेल का? विजयासाठी 12 करायच्या 18 चेंडूंमध्ये. लाडिवली कल्याण यांचा महाराष्ट्र किंग मथुर यांचं संगीत आपण ऐकत असताना अखंड महाराष्ट्रावरती व साता समुद्रा पार या बैलगाडी क्षेत्राचं नाव ज्या बैलानं खऱ्या अर्थानं सुप्रसिद्ध केलेलं आहे अक्षय कुमार, रणवीर, राहुलभाई पाटील, लाडिवली कल्याण यांच्या मथुर बैलाचं संगीत आपण ऐकत असताना बॉलची डिमांड होते.
विजयासाठी 12 इथून करायच्या, 18 चेंडूंमध्ये 12ची गरज आहे. आघाडीची जोडी सोनू आणि त्याच्या सोबत परेश आलेत आणि बॉलिंग मार्क वरती नितीन. पहिला चेंडू, हो लेग स्टिक चेंडू मिस करतोय. बरोबर विकेट वरती टाकण्याचा प्रयत्न चालवला होता नितीन. पहिला वाईट, एक्स्ट्रा रन. बॉल तयार, वेगवान एज, पाठीमागे चालला चेंडू. 1 रन या चेंडूवरती जरूर मिळते. एकच्या मदतीने धाव फलकेच्या श्री गणेशातून होत असताना 2 धावा. 12चं ओव्हरऑल टार्गेट विजयासाठी. आणखी 10 कार्यात 17 चेंडूंमध्ये. थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग, थोडासा अटॅकिंग क्रिकेट दाखवावा लागणार आहे प्रथमेश 11 दामोते संघाला. शॉकिंग एंडला आता फलंदाज परेश जाऊन पोहोचलेला. दोन्ही गावांमधील संघ आज एकमेकाच्या विरोधामध्ये या शेलूर नगरीमध्ये उभे ठाकले गेलेले आहेत. दोन्ही संघांना हार नाहीये मंजूर, दोन्ही संघांना जिंकणे जरूर. जरी गावामध्येच ट्रॉफी जाईल, परंतु आपलं नाव त्या ट्रॉफीवरती कोरायचा, त्यासाठी चालू असलेले हे मैदानाच्या आतमध्ये संघर्ष. आज विजय झालेला, आजचा दिवस दामोदकरांनी गाजवलेला जरूर, परंतु आजच्या दिवसावरती अधिराज्य गाजवेल कोण? काव्या 11 दामोते की प्रथमेश 11 दामोते? फक्त सेन्सिबली ड्राईव्ह करतात. शॉर्ट कव्हर पॉइंट मधून काढलेला चेंडू. 1 रन या बॉल वरती मिळते. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 3 या धावत संख्येवरती. टोटल 12चं टार्गेट. याच तर एक धावा रोकायच्यात. याच तर एक धावेने संघ पुढे जाणार. याच तर एक धावेने जिंकण्याच्या विजयाच्या समीप जाणारे काव्य 11 दामोत्या संघ. ओव्हरऑल 18 चेंडूंमध्ये 12चं टार्गेट. पहिल्या सत्रामध्ये फार कमी धावा बनला. धावत संख्या 3. विजयासाठी आणखी 9 करायच्या. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॉलिंग करतो गोलंदाजी मार्कवर नितीन विरले. एक्स्ट्रा कव्हरला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. डॉट बॉल. जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेळू यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला इंदुहृदय सम्राट चषकाचा आनंद आपण घेतात. अतिशय थाटामाटामध्ये रंगणारी ही स्पर्धा. बऱ्याचशा महिन्यांपासून ही स्पर्धा चर्चेमध्ये होती. एक रन हा चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावा संख्या 4. भरपूर महिन्यांपासून ही स्पर्धा चर्चेमध्ये होती, कारण शेळूच्या क्रीडांगणावरती शेळूची स्पर्धा, जय कोळंबा माता क्रिकेट संघाची स्पर्धा असल्याच्या नंतर भरपूर मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये उत्सुक असतात खेळण्यासाठी. कारण याच क्रीडांगणावरती जे फॉर्मॅटचं क्रिकेट आपण एन्जॉय केलेलं, लाख रुपयाची टुर्नामेंट आपण एन्जॉय केलेलं, नाईट फॉर्मॅटचं क्रिकेट आपण एन्जॉय करणार आहोत कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या पलीकडे चाललेला चेंडू, चौकार. शेवटचा बॉल बाकी राहतो आणि 4ची गरज आहे. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या क्रमांकासाठी 2 दिवसांची चालणारी क्रीडा स्पर्धा 40,000 रुपये व इंदुहृदय सम्राट चषक देऊन खेळाडूंना संघाला सन्मानित करण्यात येणार. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळते. धावत संख्या जाऊन पोहोचली 9 वरती. विजयासाठी 3 धावत संख्येची आता गरज राहिलेली आहे. हो स्विच हिट, मॅच फिनिश. निघून चाललेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. सामना इथून जिंकलेला काव्या 11 दामोते संघ. अभिनंदन टीम. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूयात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना